हाय माझं चॅनल नाव आहे युगांश पाटील क्यूबर ब्लॉग. सो गाईज तुम्ही स्क्रीनवरती एवढ्या जास्त भाज्या काय बघायचं असेल सांगू, कारण की आजचा टिफिन आहे मुलांसाठी सँडविच. सो गाईज आता तुम्हाला पॅन चालू करून घ्यायचं आहे. आता तुम्हाला चाट मसाला टाकायचा आहे, भाज्यांवरती चाट मसाला टाकायचा आहे ना मीठ टाकायचं आहे. तर आता मम्माने तूप काढलंय, म्हणजे ना गाईज आम्ही काहीतरी आणलंय. पार्सलेरीचे चॉकलेट्स आणल्यात, मी तुम्हाला दाखवतो. तो गाईज हे बघा, हे आहेत पार्सलेरीचे चॉकलेट्स. माझे उन्नोचे कार्ड्स पण घेतले मी ना. रुबिक्स क्यूब तर बिलकुल नाही घेतात, तो जर मी रुबिक्स क्यूब टाइमपाससाठी नेलेला तिकडे ना. आता आपल्याला हे घी ब्रेडवरती लावून घ्यायचं आहे ना. आज आपण चीज सँडविच बनवत आहेत. सो आता मम्माला हे दोन्ही साईडून लावून घ्यायचं आहे. सो आता गाईज पार्सलेरीमध्ये माझ्यासोबत फनी ॲक्शन झालेलं. सो गाईज जर तुमच्याकडे टोस्टर असेल तर आपण चीज सँडविच टोस्टरवरती नाही पॅनवरती बनवू शकतो, कारण की आपण ग्रिल्ड सँडविच जर बनवायचं असेल तर आपल्याला ते चीज स्लाईस म्हणजे आपल्याला ते चीज क्यूब्स लागतील, कारण की जर असं सँडविच बनवायचं असेल तर चीज स्लाईसच लागतील. जर क्यूब टाकायचं असेल तर तुम्ही वरतून टाकू शकतात, म्हणजे टोमॅटो केचपच्या वरतून. आता दोन्ही ब्रेडवरती तसंच सेम करून घ्यायचं आहे. दोन्ही ब्रेड तव्यावरती ठेवलेत मम्माने. आता आपल्याला ड्रॉवरमध्ये ठेवून द्यायचं आहे. आता आपल्याला ह्यांना असं फ्लिप करायचं आहे. असं गाईस. आता गॅस थोडासा स्लो करायचा आहे. फ्लेम स्लो करून घ्यायचं आहे तुम्हाला. आता सगळ्या भाज्या ठेवायच्यात ना, चीज एंडला ठेवायचं आहे. आता तुम्हाला एकच ब्रेडवर सगळ्या भाज्या ठेवून घ्यायच्या. गाईस माझी फेवरेट भाजी काकडी. मला काकडी फार आवडते. काकडी बोलो. एक सँडविच मध्ये एवढ्या भाजी नको, तो एक खाऊन घे. नाही म्हणजे एक काम करतेस का, थोड्याशा भाजी काढ ना टिफिनच्या असं बॉर्डरला असं लावून ठेव ना. चीजचं पण एक स्लाइस लावून ठेव, म्हणजे ना ब्रेड असेच ठेव. मी तिकडेच बनवेल स्कूलमध्ये, चालेल. सो गाईस पण आता मम्मा मला एक चीज स्लाइस देते. किती मम्मा चीज स्लाइस घेऊ? एक बस चालेल. सो गाईज अमूलच्या चीज स्लाइस घ्यायच्यात. आजचा ब्लॉग इकडे सांगतो. पण गाईज जर तुम्हाला घरीच बनवायचं असेल तर थोड्या वेळ 5 मिनिटाला ह्याच्यावरती ठेवायचं. चीज स्लाइस टाकायची ना, हा ब्रेड ठेवायचा ना. तुमचं चीज सँडविच तयार ना. वरतून टोमॅटो केचप पण टाकायचं आहे, विसरलो ना. नंतर मग नाही, टोमॅटो केचप नाही, ती मॅकडॉनल्ड्सवाली सॉस असते ना, ती बनवून मेव सॉस. पण मम्मा तुम्हाला तर टिफिनमध्ये बनवायचं होतं. मला, म्हणजे हे एक ब्रेडवरती हे सगळं ठेवून दे. एक ब्रेडवरती चीज सँडविचचं हे ठेव. नंतर मग मी सजवेल पूर्ण सँडविच ना. आज भाजीवाला टिफिन नको देऊ, म्हणजे भाजीवाला कंपार्टमेंट नको देऊ, नाहीतर मग हे होईल. सो गाईज आता तुम्हाला हे भाजीवाला कंपार्टमेंट नाही लागणार, नाहीतर मग जागा नाही होणार टिफिनमध्ये बनवायचं असेल तर. सो आता एक ब्रेड काढून घ्यायचा, ठेवायचा. टिफिनमध्ये देऊ का? भाज्या ह्या टिफिनमध्ये दे. मग भाज्या ह्या टिफिनमध्ये दे. जाईल. आता फ्लेम बंद करून घ्यायचे. भाज्या ना गाईस, थोड्या भाज्या राहू दे थोड्या.
थोडा राहू दे ना, थोडा टिफिनमध्ये ठेव. ओके ओके. सो गाईज मला लेवल बाय लेवल हे करून घ्यायचं आहे. ओके. सो आजचा ब्लॉग इकडे